हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. आजच्या लेक्चरमध्ये आपण आय-बी-पी-एस पॅटर्न मॅथ्स म्हणजे आय-बी-पी-एस पॅटर्न अंकगणित याची उदाहरणं पाहणार आहोत आणि एकाच टॉपिकवरची उदाहरणं आपण पाहणार आहोत, जी की आय-बी-पी-एसनं घेतलेली आहेत आणि टॉपिकचं नाव आहे शेकडेवारी. तर आय-बी-पी-एस पॅटर्न शेकडेवारी ची उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आज ऑफलाईन लेक्चर यासाठी होत आहे, म्हणजे रेकॉर्डेड व्हिडिओ यासाठी टाकत आहे अजून वायफाय माझं कनेक्ट झालेलं नाही. तुम्हाला माहिती आहे, की मी आता तळेगाव दाभाडेला शिफ्ट झालेलो आहे आणि त्यामुळेच मला मागील 3-4 दिवस व्हिडिओ बनवता आले नाही. परंतु आता रेग्युलरमध्ये आपले व्हिडिओ येतील. आज वायफाय सुद्धा अटॅच होणार आहे आणि मग वायफाय सुरू झालं, की लाईव्ह लेक्चर सुद्धा मला घेता येतील. तर तळेगाव दाभाडेमधून बनवलेला हा पहिला व्हिडिओ आहे YouTubeसाठी. आता या ठिकाणी पहा सुरुवातीला जर तुम्हाला मुद्रांक विभागात गटचं रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग गट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या आणि याच्यामध्ये तुम्हाला ₹200चं ई बुक सुद्धा मोफत दिलेलं आहे आणि जर सेपरेट ई बुक पाहिजे असेल तर मुद्रांक विभाग ई बुक आहे ते सुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्येच उपलब्ध आहे. तर आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, पेट्रोलच्या किमतीत 25% काय म्हणत आहे? 1 मिनिट हां फक्त. 1च सेकंद द्या. पेट्रोलच्या किमतीत 25% वाढ झाली आहे. कार मालकाने पेट्रोलचा वापर किती टक्के कमी केला पाहिजे जेणेकरून त्याचा पेट्रोलवरील खर्च स्थिर राहील? आता हे जे उदाहरण आहे ना, हे 2 पद्धतीनं सोडवता येतं पहा. 2 पद्धती कोणत्या आहेत? एक विदाऊट फॉर्म्युल्याची आणि दुसरी आहे फॉर्म्युल्याची. तर दोन्ही पद्धती मी तुम्हाला समजून देतो. समजा या ठिकाणी काय करायचं, की आता 25% वाढ झालेली आहे की नाही, मग सुरुवातीला जर समजा पेट्रोलच्या किमती ₹100 असतील, तर नंतर किती होणार आहे? 125 होणार आहे. मग पेट्रोलच्या किमती, पेट्रोल किंमत ही किती आहे? ₹125 कारण वाढ झालेली आहे ना. आधी 100 असेल आणि त्याच्यात जर 25% वाढ झाली, तर नंतर किती झाली? ती 125 झाली. मग पेट्रोलची किंमत 125 असताना हे जे पेट्रोलचा वापर आहे, तो 100 मानायचा. तो किती मानायचा? 100. मग आता मला सांगा, की जेव्हा पेट्रोलची किंमत ₹125 असेल, तेव्हा पेट्रोलचा वापर 100 आहे. मग कितीने कमी आहे रे? तर 125 मधून 100 गेले. 125 वजा 100 किती झालं ते? 25 झालं की नाही? मग आता पुढे काय करायचं आपल्याला? जेव्हा पेट्रोलची किंमत ₹125 असते, तेव्हा पेट्रोलचा वापर 25 ने कमी झालेला आहे. तर पेट्रोलची किंमत जेव्हा ₹100 असेल, तेव्हा पेट्रोलचा वापर कितीने कमी होईल? असा तो आहे प्रश्न. मग आता तिरकस गुणाकार केला तर 100 गुणिले 25 आणि 125 गुणिले एक्स. 125 आहेत पुढे जाऊन भागिले होतील. मग एक्स बरोबर 25 गुणिले 100 भागिले 125. आता 25 एकक 25, 25 पाचा 1,600, 5 एकक 5, 20 पाचा 100 म्हणजे किती टक्क्यांनी कमी झालेलं आहे? 20% कमी झालेलं आहे. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला विदाऊट फॉर्म्युल्याचं पाहिजे असेल, तर शेकडा कमी बरोबर दिलेले टक्के ते ते 25 छेद 100 अधिक इथं कमी म्हटलं ना, किती टक्क्याने कमी म्हटलं, की इथं अधिक करायचं. अधिक दिलेले 100 अधिक म्हणजे दिलेले टक्के छेद 100 अधिक दिलेले टक्के गुणिले 100. आता दिलेले टक्के 25 आहेत. मग ते 25 छेद 125 गुणिले 100. 25 एकक 25, 25 पाचा 1,600, 5 एकक 5, 20 पाचा 100. फॉर्म्युल्यानुसार सुद्धा काय आलेलं आहे? 20% आले. तर फॉर्म्युला काय आहे? जर तुम्हाला किती टक्के कमी झालंय असं दिलेलं असेल, तर कमी टक्के बरोबर अंशस्थानी दिलेले टक्के, छेदस्थानी 100 अधिक दिलेले टक्के आणि संपूर्ण याला गुणिले 100 असा तो फॉर्म्युला आहे. पण माझं मत आहे विदाऊट फॉर्म्युल्यानुसारच सोडवा. चला दुसरा प्रश्न पाहूयात आपण आता आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. तुम्ही व्हिडिओ आधी काय करायचं, मी प्रश्न वाचला ना, की व्हिडिओ पॉज करायचा, तुमचं उत्तर काढायचं आणि नंतर तुमचं उत्तर काढल्यानंतर व्हिडिओ पाहायचा आणि मग चेक करायचं, की तुमचं आणि माझं उत्तर बरोबर आहे का? जर तुमचं उत्तर चुकलेलं असेल, तर मग मी ज्या पद्धतीनं सोडून दिलंय, त्या पद्धतीनं तुम्ही सोडवायचं आहे. चला पुढचा प्रश्न आहे आता. पुढचा प्रश्न आहे, विवेकने त्याच्या उत्पन्नातील
50% प्रवासावर आणि उर्वरित 20% म्युच्युअल फंडावर खर्च केला. विवेककडे उरलेली रक्कम ₹9,000 असेल तर विवेकचे उत्पन्न शोधा. आता एक कसं शोधायचं माहिती आहे का? की सरळ सरळ 50% प्रवासावर खर्च केलेला आहे आणि उर्वरित 20% म्युच्युअल फंडावर खर्च केलेला आहे. मग जी काही रक्कम असेल त्याचे 50% प्रवासावर खर्च झालेले आहे. समजा ₹100 आहेत. त्या 100चे 50% म्हणजे ₹50 हे कशावर खर्च झालेले आहेत? प्रवासावर खर्च झालेले आहेत. बरोबर आहे? आणि उर्वरित 20% म्युच्युअल फंडावर म्हणजे या 50चे 20% कशावर खर्च झालेले आहेत? म्युच्युअल फंडावर खर्च झालेले आहेत. बरोबर आहे? मग 50चे 20% जर आपण काढले तर 50 गुणिले 20 छेद 100 0 0 0 0 कटला. राहिलं काय? 10% आलं. म्हणजे ₹10. म्हणजे या 50 पैकी ₹10 तो कशावर खर्च करतो? म्युच्युअल फंडावर खर्च केला. बरोबर आहे? मग 50 पैकी ₹10 खर्च केला म्हणजे बचत किती राहिली त्याची उर्वरित रक्कम किती झाली? तर 50 वजा 10 बरोबर 40 झाली. बरोबर आहे? मग जेव्हा तर त्याचे विवेकचे उत्पन्न शोधा. जेव्हा विवेकचं उत्पन्न ₹100 होतं, तेव्हा बचत किती झालेली आहे? ₹40 झाली. मग विवेकचं उत्पन्न किती रुपये असताना बचत 9,000 होणार आहे? तर ते आपण पाहूयात आता, की ₹100 उत्पन्न असताना ₹40 त्याची बचत झाली. तर किती रुपये उत्पन्न असताना ₹9,000 त्याची बचत होणार आहे. परत तिथं गुणाकार कसं होणार आहे ते 100 गुणिले 9,000 भागिले 40. मग आता 0 0 कटला. 4 एक 4 इथं 25चा भाग जाईल आणि मग 25 9 225 आणि त्या 225 वर 2 शून्य दिले तर 22,500 हे आपलं उत्तर आहे. किती नंबरचं उत्तर आहे? 2 नंबरचं उत्तर आहे 22,500. किती सोपी पद्धत आहे पहा बरं. एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी समजून दिलेलं आहे. समजलं नसेल तर व्हिडिओ परत पाठीमागे जाऊन पहा म्हणजे तुम्हाला ते कळायला सोपं जाईल. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. चला आता आपण तिसरा प्रश्न पाहूयात. 2 प्रश्न आपले झालेले आहेत. आता आपण तिसरा प्रश्न पाहूयात. आणि तिसरा प्रश्न आहे पहा. अ, प्रश्न असा आहे, गोपा तिच्या पगारातील 25% जेवणावर, 15% पीजी भाड्यावर, पीजी म्हणजे पेइंग गेस्ट हा, 5 मुंबईला मोठ्या शहरामध्ये पीजी असतात पहा, 5% बस भाड्यावर आणि 15% इतर खर्चावर खर्च करतो. जर तिने जर तिने महिन्याच्या शेवटी ₹5,000 वाचवले तर तिचा दरमहा पगार किती आहे? आता हे कसं सोडवायचं माहिती आहे का? हे जेवढा खर्च झालाय त्या टक्क्यांची बेरीज करा. मग 25 अधिक 15 अधिक 5 अधिक 15. आता 25 आणि 15 40 होतात. 40 आणि 5 45. 45 आणि 15 किती आले? 60%. म्हणजे तिला जर पगार ₹100 असेल, तर ती 60% काय करते? खर्च करते. मग 60% खर्च करते म्हणजे वाचवते किती? 40% वाचवते आणि ते 40% म्हणजे किती आहे? 5,000 आहेत की नाही? मग कोणत्या संख्येचे, ती रक्कमच काढायची ना आपल्याला. कोणत्या संख्येचे 40% 40% म्हणजे 40/100 म्हणजे 5,000. आता हे 100 भागिले आहेत पुढे जाऊन गुणिले होतील. 40 गुणिले आहेत पुढे जाऊन भागिले होतील. x बरोबर 5,000 गुणिले 100 भागिले 40. आता हा 0 0 कटला. इथं 4 ने 100ला 25चा भाग जातो आणि 25 पाचा 1,600 म्हणजे 125 आलं आणि त्याच्यावर हे राहिलेले 2 शून्य द्या. 12,500 हे आपलं उत्तर आहे. तर तिचा दरमहा पगार किती आहे? ₹12,500. 4 नंबरचं उत्तर आहे ₹12,500. आता आपण त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. पण व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. पुढचा प्रश्न पाहायच्या आधी एक छोटीशी जाहिरात, की जर तुम्हाला टेटसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर फक्त ₹500 मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. टेट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स कुठे आहे? तर आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तसंच जीएमसी डडचं ई-बुक सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. पण जर तुम्ही मुद्रांक विभागाचा कोर्स घेतला, तर मग जीएमसी डडचा कोर्स घ्यायची आवश्यकता नाही. आणि मुद्रांक विभागाचा कोर्स सुद्धा आपला उपलब्ध आहे. मुद्रांक विभाग डड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आणि मुद्रांक विभाग ई-बुक दोन्हीपैकी कोणताही कोर्स घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता.
चला त्याच्या पुढचा आता प्रश्न पाहूयात आपण. पुढील 5वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आणि प्रश्न आहे पहा, रमेश त्याच्या पगाराच्या 25% बचत करतो. सॉरी. रमेश त्याच्या पगाराच्या 25% बचत करतो. पुढच्या वर्षी तो त्याच्या खर्चात 20% वाढ करतो, पण त्याची बचत टक्केवारी तशीच राहते. पुढच्या वर्षी त्याच्या पगारात किती टक्के वाढ होईल? आता या ठिकाणी पहा, समजा रमेशचा सध्याचा पगार ₹100 असा आपण गृहीत धरू हां. शेकडेवारीमध्ये 100 खूप कामाला येतात पहा. मग रमेशचा सध्याचा पगार जर ₹100 असेल आणि तो जर 25% खर्च करत असेल, तर त्याची बचत किती होणार आहे? म्हणजे 100चे 25% 25च येतात. मग बचत होणार आहे 100 वजा सॉरी खर्च किती होणार आहे? तर 100 वजा 25 केलं तर ₹75. कारण ₹25 तर बचत आहे. मग ₹100 पैकी ₹25 बचत करत असेल, तर खर्च किती होणार आहे? ₹75. हा काय झालेला आहे? खर्च. आता या खर्चामध्ये 20% वाढ झाली. पण नंतर काय करावं लागेल? या 75चे 20% काढावं लागतील. मग 75चे 20% 20% म्हणजेच 20/100 किती येतात ते? 20 20 20 5 100 5 एक 5 आणि इथं 15चा भाग जाईल. 15 5 75 म्हणजे ते आले 15. म्हणजे सुरुवातीला त्याचा खर्च ₹75 होता. त्या खर्चात 20% वाढ झाली. म्हणजे नंतर त्याचा खर्च किती झाला? तर 75चे 20% 15 आले. मग नंतरचा खर्च त्याचा 75 अधिक 15 तो होणार आहे ₹90. पर्यंत समजले सर्वांना? आता आपल्याला दिलंय काय? तर पुढच्या वर्षी त्याच्या पगारात किती टक्के वाढ होईल. पण काय करायचं आपल्याला? 20% वाढ करतो, पण त्याची बचत टक्केवारी तशीच राहील. म्हणजे बचतीची टक्केवारी 25%च राहिली पाहिजे. अ, तर पगारात किती टक्के वाढ होईल. आता एक लक्षात ठेवा, की हे इथपर्यंत समजले ना तुम्हाला हे काय आलेलं आहे? 90 आलेलं आहे. मग आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला माहिती आहे का? ते मी तुम्हाला व्यवस्थित समजून देतो आता. आता समजून घ्या, की त्याचा जो खर्च आहे तो 75%चा आहे. मग कोणत्या संख्येचे 75% म्हणजे 90 येतात? मग आता ती संख्या आपल्याला माहीत नाही. मग ती संख्या समजा एक्स आहे. मग एक्सचे 75% 75% म्हणजे 75/100 बरोबर 90. कारण ना त्याचा खर्च 75%च राहणार आहे. इथे दिले ना आपल्याला, की पुढील वर्षी तो त्याच्या खर्चात 20% वाढ करतो, पण त्याची बचत टक्केवारी तशीच राहते. म्हणजे पुढच्या वर्षी खर्चात जरी 20% वाढ झालेली असली, तरी बचतीची टक्केवारी 25%च आहे. म्हणजेच नंतरच्या वेळी जर त्यानं ₹100 पैकी 25% खर्च केला, तर 25% बचत केली, तर खर्च किती होणार आहे? 75%च. म्हणून कोणत्या संख्येचे 75% म्हणजे 90. पण त्याने जर पुढच्या वर्षी ₹90 खर्च केलाय, मग कोणत्या संख्येचे 75% म्हणजे 90. मग आता काय होणार आहे? 100 भागिले 1 पुढे जाऊन गुणिले होतील. 75 गुणिले 1 पुढे जाऊन भागिले होतील. मग एक्स बरोबर 90 गुणिले 100 भागिले 75. इथपर्यंत समजलंय? मग आता 25 त्रिक 75, 25 चोक 100. 3ने 90ला 30चा भाग जाईल आणि 30 गुणिले 4 केलं तर 4 त्रिक 12 म्हणजे 120. म्हणजे पुढच्या वर्षी त्याचा पगारात आता इथं पगारात किती टक्के वाढ होईल? सुरुवातीला पगार किती आपण मानला होता पहिल्या वर्षी? ₹100 मानला होता आणि पुढच्या वर्षी त्याचा पगार किती झाला? 120. मग 100ला ₹20 वाढ झाली म्हणजे शेकडा वाढ किती झालेली आहे? 20% झालेली आहे. तर 3 नंबरचे त्याचं उत्तर आहे. शेकडा वाढ किती झालेली आहे? 20%. समजले? चला त्याच्या पुढे आता पाहूयात आपण. 6वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आणि प्रश्न आहे पहा, उमेदवारांमधील निवडणुकीत एकूण पडलेल्या मतांपैकी 10% मते अवैध घोषित करण्यात आली. विजेत्याला वैध मतांच्या 60% मते मिळाले. जर तो 3600 मतांच्या फरकाने जिंकला तर वैध मतांची संख्या आणि एकूण मतांची संख्या किती? आपण आता गृहीत धरूया की सुरुवातीला समजा 100 मतं होती. एकूण मतं किती आहे समजा 100. मी काय म्हणत आहे? एकूण मतं किती आहेत तर 100. आता या 100 पैकी 10% मतं अवैध झाली म्हणजे रद्द झाली. 100चे 10% 10. मग वैध मतं किती आहेत तर 100 वजा 10 बरोबर 90. समजलंय? म्हणजे एकूण मतं 100 आहे. त्यापैकी 10% रद्द झाली म्हणजे अवैध झाली. मग वैध मतं किती झाली? 90. मग विजेत्याला 90चे 60% मिळालेले आहेत. मग 90 60% म्हणजे 60/100
शून्य शून्य टटला, हा शून्य शून्य टटला. 9 सत्ती 54 म्हणजे 100 पैकी विजेत्याला 60%, मग 90 100 पैकी 10% अवैध झाली, म्हणजे वैध मतं 90च आहेत आणि त्या 90च्या 60% मतं त्या विजेत्याला मिळाली. मग 90चे 60% म्हणजे किती आली? 54 मतं आली. इथपर्यंत समजले? मग आता 90 पैकी 54 मतं विजेत्याला मिळालेली आहेत. तर जो पराभूत झालेला आहे त्याला किती मतं मिळालेली आहेत? तर पराभूत व्यक्तीची मते बरोबर 90 मधून 54 गेले. 90 वजा 54. तर किती येणार आहे ते? 10 मधून 4 गेले राहिले 6. इथं 6 झाले. 9 मधून 6 गेले राहिले 3. 36. इथपर्यंत समजले? मग आता 54 आणि 36 मध्ये फरक किती आहे ते काढूयात आपण. तर 54 आणि 36 मध्ये जो फरक आहे तो आहे 14 मधून 6 गेले राहिले 8. इथं झाले 4. 5 मधून 4 गेले राहिला 18चा. मग या ठिकाणी लक्षात ठेवा की जेव्हा अ, कितीचा फरक राहिलाय? 18चा. मग आता जेव्हा 100 म्हणजे एकूण मतं किती होती? 100. एकूण मतं किंवा आपण असंही म्हणू शकतो, की एकूण वैध मतं जर 90 असतील आणि त्याच्यामधला फरक जर 18चा असेल, तर किती मतं असताना 3600चा फरक येईल. लक्षात आलंय? मग आता वैध मतं 90 आहेत. जेव्हा 90 होती, तेव्हा कितीचा फरक आहे? 18चा फरक आहे. तर किती मतं असताना म्हणजे किती वैध मतं असताना 3600चा फरक पडेल. मग आता हे कसं काढणार आपण? तर परत 18x बरोबर 3600 गुणिले 90 आणि x बरोबर 3600 गुणिले 90 भागिले 18. 18 एक 18, 18 दोन्ही 36. 9000 झालं, 9 दोन्ही 18 सॉरी 2000 झालं. 2000 गुणिले 90 केलं तर 9 दोन्ही 18 म्हणजे ते आलंय 18,000. मग आता 18,000 काय आलंय आपलं माहित आहे का? की वैध मतं आलेली आहेत. वैध मतं, एकूण मतं नाहीत. वैध मतं 18,000. पर्यायामध्ये 18,000 दोन ठिकाणी आहे. पण आपल्याला काय दिलंय? 10%. मग आता एकूण मतं 20,000 असतील. 20,000 चे 10% म्हणजे 2,000. मग 20,000 वजा 2,000 केलं तर 18,000 म्हणजे 1 नंबरचंच आपलं उत्तर यायला पाहिजे. समजले? आणि जर तुम्हाला हे लक्षात आलं नसेल तर मग इथं परत काय करावं लागेल तुम्हाला? 90च्या ऐवजी 100 म्हणजे एकूण मतं काढण्यासाठी 100 म्हणजे ते असं करावं लागेल 100 ला 18 तर x ला 3600. ठीक आहे. पण एवढं करत बसण्यापेक्षा हे एवढं लक्षात आलंच पाहिजे की वैध मतं 18,000 आहेत आणि 18,000 फक्त दोनच ऑप्शन मध्ये आहेत. मग आता हे 18,000 कसे आलेले आहेत? तर 10% मतं कमी केल्यानंतर मग एकूण मतं 20,000 मानले. त्या 20,000 चे 10% म्हणजे 2,000 आले. मग 20,000 मधून 2,000 गेले तर 18,000 राहतात. म्हणजे एकूण मतं आहेत 20,000 आणि वैध मतं आहेत 18,000. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. सोपं आहे की नाही? चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आणि IBPS कशा पद्धतीने प्रश्न विचारते हे तुम्हाला आता लक्षात येत असेल पहा. चला पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसत आहे. प्रश्न आहे पहा, 2 उमेदवारांमधील महाविद्यालयीन निवडणुकीत विजयी उमेदवाराला एकूण मतदानाच्या 61% मते मिळाली आणि तो 1760 मतांच्या बहुमताने विजयी झाला. जर यादीतील 20% मतदारांनी मतदान केले नाही. यादीतील एकूण मतदारांची संख्या शोधा. आता या ठिकाणी पहा, हे कसं सोडवायचं आपल्याला, की उमेदवारांमधील म्हणजे विजयी उमेदवाराला एकूण मतदानाच्या 61% मते मिळाली आणि तो 1760 मतांच्या बहुमताने विजयी झालेला आहे. आता समजा एकूण मतं 100 मानली. तर 100 चे 61% म्हणजे 61 आले की नाही? मग विजयी उमेदवाराला मतं किती आलेली आहेत? विजयी उमेदवार त्याला मतं आलेली आहेत 61. आता याच्यामध्ये असंही करू शकता समजा 61% विजयी उमेदवाराला मिळाली, तर पराभूत उमेदवाराला किती मिळालेली आहेत? 100 वजा 61 करा. 100 वजा 61 पराभूत उमेदवार किती येणार आहे ते 39%. लक्षात आलंय ना? मी परत एकदा सांगतो. जर विजयी उमेदवाराला 61% मतं मिळालेली असतील, तर पराभूत उमेदवाराला किती आली? 39%. 100 वजा 61 केलं तर. मग दोन्ही मधला फरक किती आलेला आहे आपला? दोन्ही मधला फरक आहे 18 मधून 9 दिले राहिले 2 इथं 4 झाले 22%चा. हे दोन्हीमध्ये फरक किती आहे? 22%चा आहे. किंवा जेव्हा 100 मतं असतील तेव्हा 22चा फरक आहे. इथं पहा. जेव्हा 100 मतं असतील तेव्हा फरक किती आहे? 22चा.
म्हणजे 1760च्या बहुमताने विजय झाला म्हणजेच तो फरक आहे ना. मग किती मतं असताना फरक किती येणार आहे? 1760. आता हे जर आपण तिरकस गुणाकार केला तर काय होतंय ते 22x बरोबर 100 गुणिले 1760. 22 गुणिले पुढे जाऊन भागिले होतील. x बरोबर 100 गुणिले 1760 भागिले 22. आता 22 न जर आपण भाग दिला तर 22 एकक 22, 22 8 176 म्हणजे हे झालं 80. 100 गुणिले 80 केलं तर किती आलेलं आहे? 8000. पण ही 8000 काय आहेत माहित आहे का? तर ही जी 8000 आहेत ना, ही कशी आहेत? तर आपल्याला इथं पहा 20% मतदारांनी मतदान केले. मतदान करणाऱ्यांची संख्या 8000 आहे. मतदान मतदान करणाऱ्यांची संख्या. मतदान करणाऱ्यांची संख्या किती आली? 8000 आली. पण आपल्याला विचारले काय? की यादीतील एकूण मतदारांची संख्या शोधा. असं दिलंय की नाही एकूण मतदारांची संख्या. ही एकूण मतदारांची संख्या 8000 नाही बरं का. ही मतदान करणाऱ्यांची संख्या 8000 आहे. मग एकूण मतदार कसे काढायचे? जर यादीतील 20% मतदारांनी मतदानच केलं नाही. मग आता एकूण मतदार जर आपण 10,000 मानले, हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. 10,000 मानले बरोबर आहे. मग 10,000 चे 20% किती येतात? 2000 येतात. मग 10,000 मधून 2000 गेले तर 8000 लोकांनी मतदान केले आणि एकूण मतदार आहेत 10,000. हे जर लक्षात नाही आलं एवढं तर हे लक्षात आलं तर परिश्रमने वेळ वाचतो आणि हे जर लक्षात नाही आलं तर मग काय करावं लागेल माहित आहे का? की परत मग तुम्हाला असं करावं लागेल की जेव्हा 100 मतदान होते तेव्हा 20% मतदारांनी मतदान केले नाही म्हणजे फक्त 80च मतदारांनी मतदान केलं. मग किती मतदार असताना 8,000 लोकांनी मतदान केलं. हे जर तुम्ही सोडवलं तर 80x बरोबर 100 गुणिले 8,000 मग x बरोबर 100 गुणिले 8,000 भागिले 80 जर आपण केलं तर हे 0 कटला. इथं कितीचा भाग जाईल? 100चा. 100 गुणिले 100 केलं तर 10,000. असं दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सोडून दिलेलं आहे. पण माझं मत आहे ही जी स्टेप आहे की 100ला 80 तर कितीला 8,000 ही करायची गरज नाही. एकूण मतदान करणाऱ्यांची संख्या जर 8,000 असेल तर एकूण मतदार 10,000 होणार कारण 10,000 चे 20% लोकांनी मतदान केलं नाही ना. मग 10,000 चे 20% म्हणजे 2,000 झालं आणि 10,000 मधून 2,000 गेलं तर 8,000 येतं. ठीक आहे. चला अजून आपल्याला उदाहरणं पाहिजेत पण त्याच्या आधी छोटीशी जाहिरात की जर तुम्हाला मुद्रांक विभाग गट रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग गट रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. फक्त 500 रुपयामध्ये तुम्हाला हे संपूर्ण रेकॉर्डेड व्हिडिओ मी दिलेले आहेत आणि छानपैकी तुमची तयारी होईल. आणि जर तुम्हाला माझ्याकडून गणित व बुद्धिमत्ता चाचणी हा विषय शिकायचा असेल तर मला 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. तुम्हाला घरपोच ही दोन्ही पुस्तकं मिळून जातील. मी पोस्टाने पाठवतो, दुकानावर तुम्हाला मिळत नाही. आणि या 2 पुस्तकांची किंमत आहे ₹450. चला पुढचा प्रश्न आहे आता 8 नंबरचा प्रश्न आपण पाहूया आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं. चला पुढचा प्रश्न आहे आता एका विद्यार्थ्याला 150 गुणांच्या परीक्षेत 30% गुण मिळाले आणि तो काही गुणांनी नापास झाला. आता 150 पैकी 30% गुण मिळाले आणि तो काही गुणांनी नापास झाला. जर त्याला त्याच्या सध्याच्या गुणांपैकी 10% अधिक गुण मिळाले असते तर उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा 1.5 गुण जास्त मिळाले असते. तर उत्तीर्ण गुणांची गणना करा. सर्वात आधी काय करायचं? 150 चे 30% काढायचे. मग 150 गुणिले 30% म्हणजे 30/100. 0000 कटला. 15 किती आलं? 45. आता हे 45 काय आले माहित आहे का? मिळालेले गुण आहेत. हे 45 काय आहे? मिळालेले गुण. आता पुढे काय दिलंय आपल्याला? जर त्याला त्याच्या सध्याच्या गुणांपैकी 10% गुण अधिक मिळाले. मग या 45 चे 10% काढा. 45 चे 10% म्हणजे 45 गुणिले 10/100. परत हा शून्य टाकला. 45/10 केलं तर ते आलं 4.5. आता 4.5 गुण काय झालेले आहेत? अधिक मिळालेले आहेत. तर उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा 1.5 गुण जास्त मिळाले असते. मग आता त्याचा 45 अधिक 4.5 केलं. 45 अधिक 4.5 तर ते आलं 49.5. पण आपल्याला दिले काय?
म्हणजे त्याला आता सध्या जर 10% गुण जास्त मिळाले असते 45च्या, तर त्याला 49.5 गुण मिळाले असते. पण जर त्याला 49.5 गुण मिळाले असते, तर उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा 1.5 गुण जास्त मिळाले असते, तर उत्तीर्ण गुणांची गणना करा. तर काय करावं लागेल आता? 49.5 मधून 1.5 वजा करावं लागतील ना, म्हणजे उत्तीर्ण गुण मिळतील तुम्हाला. मग 1.5 वजा केलं तर 0, 9 मधून 1 गेला राहील 8, म्हणजे उत्तर किती आले आपलं? 48. तर उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत? 48 गुण आवश्यक आहे. किती सोपं आहे पहा बरं. 48 हे तुमचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा आता 9वा प्रश्न पाहूयात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. सर्वांनी लाईक करा, शेअर करा. प्रश्न आहे आता, एका परीक्षेत हे 5 पर्याय आहेत बरं का. एक पर्याय खाली गेलाय म्हणून वाटलं दाखवतो, नाहीतर तुम्हाला वाटेल असं कसं काय झालं. 1 मिनिट हां. इथे पहा 5वा पर्याय 650 आहे. 5वा पर्याय काय आहे? 650. वाटल्यास इथे लिहूनच देतो. खालच्या पेजवर गेला होता तो. ठीक आहे. आता प्रश्न काय आपण पाहूयात. प्रश्न असा आहे, एका परीक्षेत रवीने कमाल X गुणांपैकी 318 गुण मिळवले. जर परीक्षेत जास्तीत जास्त गुण X चे 800 गुणांमध्ये रूपांतर झाले असते, तर त्याला 424 गुण मिळाले असते. तर X चे मूल्य शोधा. आता सोपं आहे. जर 800 ला 424 तर कितीला 318? आता तिरकस गुणाकार जर आपण केला तर काय होणार आहे ते? 424x बरोबर 800 गुणिले 318. आता 424 गुणिले पुढे जाऊन भागिले होतील. x बरोबर 800 गुणिले 318 भागिले 424. आता 4 ने भाग जाईल पहा. 4 येतं 4, 2 ला भाग जात नाही म्हणून 0 द्या. 24 झाले, 4 सख 24 आणि इथं 4 दोन्ही 8 म्हणजे 200चा भाग गेला. आता परत 2 ने भाग जाईल. 2 ने जर भाग दिला तर 2 पंचे 10, 2 त्रिक 6. या ठिकाणी 100चा भाग जाईल. आता 53 येतं 53, 53 सख 318. तुम्ही म्हणणार डायरेक्ट 6 ने का भाग दिला? तर इथे येत असताना 8 आहेत आणि इथं 3 आहेत. मग 3 ला जर 6 ने गुणलं तरच येत असताना 8 येणार आहे की नाही? तुम्ही देऊन पहा. 6 त्रिक 1808 हातचाला आहे. 6 पंचे 30 आणि 31. म्हणजे 6चा दिलाय, मग 100 गुणिले 6 केलं तर 600 आलं. तर Xचं मूल्य किती आहे? 600 आहे. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. सोपं होतं की नाही? जर 800 ला 424 गुण मिळतात, तर 318 कोणत्या संख्येला गुण मिळतात? तीच आपण मांडणी केली. 800 ला 424 तर X ला 318. मग X ची किंमत किती आली? ₹600 आलेली आहे. किती सोपं असतं पहा बरं. पण ते आपल्याला माहिती नसतं म्हणून तर मी शिकवत आहे ना. चला व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. पुढचा प्रश्न आहे आता 10 नंबरचा प्रश्न. प्रश्न आहे, चहाच्या किमती 20% वाढल्या. माणूस 20% चा वापर कमी करतो. त्याचा चहावरील खर्च किती टक्के कमी होईल? आता एक लक्षात ठेवायचं, किमती जेवढ्या टक्क्यांनी वाढल्या, तेवढ्याच टक्क्यांनी जर कमी झालेल्या असतील. आता इथं 20% वाढ आहे आणि 20% घट आहे. जेवढ्या टक्क्यांनी वाढल्या, तेवढ्याच टक्क्याने जर कमी होत असतील, तर त्या व्यवहारामध्ये नेहमी शेकडा घटच होते आणि ती शेकडा घट कशी काढायची? तर एक्सचा वर्ग हे 100. आता एक्स म्हणजे काय असतं? तर शेकडा वाढ आणि शेकडा घट झालेले टक्के जी की समान आहेत. मग ते दोन्ही 20 आहेत. मग 20चा वर्ग हे 100. 20चा वर्ग किती येतो? 400 हे 100. 0,000 कटला किती आले? 4% घट झालेली आहे. तर चहावरील खर्च किती टक्के कमी होईल? 4% कमी होईल. सोपं आहे की नाही? 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे 4%. आणि जर तुम्हाला मुद्रांक विभाग गट ड चं रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग गट ड रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तसंच मुद्रांक विभागाचं ई बुक सुद्धा आहे. जर रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला तर त्यामध्येच हे ₹200 ई बुक मोफत मिळतं. त्याच्यानंतर टेट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा उपलब्ध आहे. विठ्ठल जोशी ॲपमध्ये आहे आणि कोल्हापूर जीएमसी साठी जीएमसी गट ड ई बुक सुद्धा उपलब्ध आहे. आणि जर गणित बुद्धिमत्तेचे पुस्तकं घ्यायचे असतील तर मला 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. तुम्हाला घरपोच ही दोन्ही पुस्तकं मिळून जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि आज वायफाय बसल्यानंतर मग मात्र आपलं रोजच्या पद्धतीनं लाईव्ह लेक्चर परत सुरू होतील. आता लेक्चर स्टॉप करतो. धन्यवाद.